नोटा बदलीनंतर ठप्प असलेले कांद्याचे व्यवहार पूर्वपदावर येत आहेत। कांद्याचे लिलाव सुरू झाले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। लासलगाव बाजार समितीचे व्यवहार आठवडाभरापासून सुरळीत नव्हते। शेतकरी 500,000च्या नोटा घेत नसल्यानं रोख रक्कम द्यायची कशी असा प्रश्न निर्माण झालेला। त्यामुळे दररोज किमान 1 कोटींचे व्यवहार ठप्प होते। पण आता आरटीजीएस किंवा चेक स्वरूपात पेमेंट देणं सुरू करण्यात आले। रोख स्वरूपात रक्कम सरकारनं व्यापाऱ्यांना देण्याचं मान्य केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। चेकचे पेमेंट लगेच आम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे आणि ते पैशाची मर्यादा वाढवून मिळाली, कारण आमचे ते रोजचे जे खर्चाचे त्याचा ताळमेळ बसून नाही राहायला लागला। चेक स्वीकारतो आम्ही, परंतु ते बँकेत नेल्यावर आम्हाला जास्त रक्कम भेटत नाही। खर्चायला मजुरीसाठी पैसा लागतो आम्हाला, तो भेटत नाही आम्हाला लगेच मजुरी द्यायला, गोण्या घ्यायला खताच्या। जिल्ह्यात कांद्याच्या लहान मोठ्या अशा 15 बाजार समित्या आहेत। या सर्वच ठिकाणी आता थोड्याफार प्रमाणात व्यवहार सुरू झालेत। पण 50,000चा निर्णय व्यापाऱ्यांना फक्त आठवड्याला 50,000 रुपयाची मर्यादा ठेवली आहे। कमी आणि एकाही आठवड्याला कमीत कमी रोजचं 2 ते 3 लाखाचं पेमेंट होतं, तर ही 7 दिवसामध्ये 10 ते 15 लाखाची अमाऊंट होती आणि 50,000चे व्यवहार होऊ शकत नाही। त्याच्यामुळे ही पण मर्यादा वाढून द्यावी। जिल्ह्यातले सर्व महत्त्वाचे व्यवहार पूर्वपदावर येत आहेत। बँकेपुढच्या रांगाही कमी झाल्यात, त्यामुळे आठवडाभरात परिस्थिती सुरळीत होईल अशी अपेक्षा बाजारपेठेत व्यक्त होती। नाशिकहून चेतन कोळस आणि योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।